नमस्कार, मी मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं भरली भेंडीची भाजी बनवणार आहे. खूप सोपी पद्धत आणि सगळ्यांना, जे कोणी भेंडीची भाजी खात नसेल तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीची भेंडीची भाजी नक्की करून देऊ शकता. ते खूप आवडीनं खातील. तर त्यासाठी इथं भेंडी घेतलेल्या आहेत मी. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भेंडीची भाजी जेवढं करायचं आहे तेवढं इथं भेंडी आहे तो घेऊ शकता. तर मी साधारण थोडंसंच घेतलेलं आहे आणि पहिलं त्या भेंडीला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला वाळू द्यायचा आहे पूर्णपणे, किंवा एका कापडाने तुम्ही पुसून घेतलात तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला इथं हे कट करून घ्यायचं आहे. एक भेंडी घ्यायचं, त्या दोन्ही कडा आहेत तो कट करायचा आहे आणि मधोमध असं चिरा आहे तो पूर्ण कट करायचा आहे. आणि भेंडी मोठा जर असेल तर तुम्ही असं एका भेंडीमध्ये 2 ते 3 इथं भाग करू शकता, किंवा छोटी असेल तर तुम्ही तसं सुद्धा बनवू शकता. तर सगळे भेंड्या आहेत तो असं आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी इथं सगळे भेंडी असं मधोमध कट करून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यावर मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. तर साधारण 1 चमचा एवढं मी पहिलं जिरा पावडर घालून घेतलेला आहे आणि सोबतच हळद घालून घेतलेला आहे आणि सोबतच थोडंसं लाल तिखट आहे तो इथं घालून घेतलेला आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि सोबतच मी इथं थोडंसं बेसन आहे तो घालून घेत आहे. तर बेसन आहे साधारण 2 ते 3 चमचा इथं घालून घ्यायचं आहे. तुमचं जेवढं इथं भेंडी असतील तेवढं तुम्ही हे इथं बेसनाचं पीठ आहे तो अंदाजे घेऊ शकता. आणि सगळ्या भेंडीला आहे तो बेसन किंवा सगळं मसाला असं मिक्स करून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे. तुम्ही हाताने किंवा चमच्याने सुद्धा करू शकता. तर ही आपली भेंडीची भाजी खूप छान होते. तर सगळं भेंडीला इथं सगळं मसाला लावून झालेला आहे, बेसन वगैरे. आणि आता त्यानंतर एका कढईमध्ये तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर तेल आहे तो खूप जास्त सुद्धा नाही लागत, साधारण 1-2 चमचे मी इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथं साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत तो असं बारीक इथं चिरून घेतलेला आहे. तर ते इथं घालायचं आणि तेलामध्ये छान असं 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. सोबतच एक हिरवी मिरची बारीक असं कट करून घेतलेला आहे ते सुद्धा 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर 1 मिनिट झालेला आहे. तर आता त्यानंतर जे आपण बेसन लावून ठेवलेलं आहे भेंडीला, तर ते सगळं याच्यामध्ये घालायचं आहे. सगळं भेंडी घालून घेतलं आणि त्यानंतर खाली जे राहिलेलं मसाला किंवा बेसन आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे. आणि आपल्याला असंच आता बारीक गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. ह्या भेंडीची भाजी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ सुद्धा नाही लागत. तर चवीपुरतं मीठ आहे तो पण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे. सोबतच मी इथं थोडंसं आमचूर पावडर सुद्धा घालून घेतलेला आहे, त्यामुळे ही भेंडीची भाजी आहे तो खूप छान लागतो. तर तुम्ही याला भेंडीची भाजी म्हणू शकता किंवा मसाला भेंडी सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर ह्याच्यावरती ताट झाकून साधारण 2 ते 3 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवर. आणि त्यानंतर लगेच ताट काढून बघू शकता आपलं इथं भेंडीची भाजी लवकरच 2 ते 3 मिनिटातच बनून तयार झालेला आहे. ह्याला शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर आता मी लगेच गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये काढून घेते. तर दिसायला तर खूपच छान दिसत आहे. तर खायला तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतं.
तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं मसाला भेंडी घरात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 2 ते 3 मिनिटात होणारी ही आपली भाजी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.